जातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस. तुला काय कळते रे बा? वंगाड जाऊ ना, कुठून आणलं कुठून नाही, बदग सगळ्या दुनियाचं. तो लोक मुंबईत, मला टेन्शन कायचं माहिती आहे का, हे चौथीन कुठीन जातीन कुठी. मुंबईला मरच्या गेला, मुंबईला मरच्या गेला. तू काय कुठं का याच्यात होता काय गुडगुड्या? मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. ए टिकले, हिंदू नाही कधी बोच्या गंज लावी, तू कुठून काय मानून इतका मोठा? काय तुला काय बेकल्यासारखा नद घालतो का इथं? काय यार, आता एक आंदोलन सुरू झालं माहिती आहे का तुम्हाला, हिंदूंमध्ये फूट पाडायचं, अशी हवा होती त्या आंदोलनाची. ए माईक तोंडात धरला होता त्यांनी, मी त्याचं भाषणच बघितलं सगळं. माईक चौक ऐक. तो कट्टर हिंदू आहे, त्याला हरव्यासाठी वोट होईल. तिसऱ्या कोणत्या प्रकारानं ते वोट करत नाही. मुसलमान फक्त इस्लामसाठी वोट करते आणि हिंदू कशासाठी वोट करते? आपल्या जातीचा उभा आहे. टमाट्याचे भाव फार वाढले, टमाटेच भरते का काय माहितलं का जरा दिवस. पेट्रोलचे भाव, बेरोजगारी, रस्ते फार खराब आहेत, अमुक टमुक भलाना ढेकलाना विकास, भंपक गोष्ट, भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू. पण सगळ्या जातीवादाचे शेण खाते. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी दलित आहे, मी बनिया आहे, वैश्य आहे, आणि 2378 जाती. आता एक आंदोलन सुरू झालं माहिती आहे का तुम्हाला, हिंदूंमध्ये फूट पाडायचं, अशी हवा होती त्या आंदोलनाची. अशी हवा. लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन कायचं माहिती आहे का, हे जवतीन कुठीन जातीन कुठी. कोणाला कशाची बळ खायला केसाची असते की, तसं मला टेन्शन याचं की याईना आता जाव कुठं. येणार सारे येईलच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढवायला. म्हटलं अरे चादळला निघाला रे हा. काही नाही, काही जाती भातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस. पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा. जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, आणि धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकीच्या आईनं बी तर करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता, स्थानदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत. जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही. तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती संग माती खायची आहे, हे तुम्ही ठरवा. कारण देखे न जात कोई देखे औकात ना, मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना. तुम्हाला जगदंबेची कृपा पाहिजे की जातीसोबत माती खायची आहे, तुम्ही ठरवायचं आहे. देखे ना जात कोई देखे औकात ना, मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना. करता है सच्चे मन से जो कोई आराधना, करती मंजूर मैया उसकी हर प्रार्थना. माँ मेरी मंगल पे हर एक समाज रखती है, लाज रखती हो मैया लाज रखती माँ, लाज रखती हो मैया लाज रखती. कुलदेवता असो का ना, कुळदेवी जरूर असते. ज्याला कुळदेवी माहित नाही तो दुःखीच असणार आहे. आणि जे धर्मनिष्ठ असतात त्यांच्यावरच कुळदेवीची कृपा होत असते. म्हणून जातीनिष्ठ न होता आपण धर्मनिष्ठ झालं पाहिजे, तरच महालक्ष्मीची कृपा होईल धनसंपत्तीच्या रूपात, महासरस्वतीची कृपा होईल ज्ञानाच्या रूपात, महाकालीची कृपा होईल बलिष्ठता, संघटना, सुंदरतेच्या स्वरूपात.
त्रयी महाशक्तीची कृपा संपादन करून घेऊन आपण देशाला सोन्याची चिडिया बनवू, जगद्गुरू बनवू, चक्रवर्ती सम्राट बनवू. पण याच्यासाठी आपल्याला कट्टर हिंदुवादी राजा लोक राजनीतीत बसवणं अत्यंत आवश्यक आहे. 4945 लोक आमदार खासदार, त्याच्यातले 30 जण मुख्यमंत्री असतात, 1 जण प्रधानमंत्री असते. आणि हेच हिंदू हिताचे किंवा हिंदूंच्या नुकसानाचे कायदे कानून बनवत असतात. म्हणून हिरीहिरीनं वोटिंगसाठी जा. एक एक वोट तुमचं एका एका महायज्ञाचं फळ प्रदान करणार राहील. हिंदुत्वासाठी वोट करा, हिंदुत्वासाठी. जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करे. तुमचा होम होईल, यज्ञयाग होईल. मुसलमानांचं स्पष्ट टार्गेट आहे गजवा हिंदचं, त्याच्यामुळे ते अलग अलग प्रकारचे जेहाद करून राहिलेले आहेत. पण ते अर्धे सक्सेस आहेत. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान सगळे हिसकले त्यांनी देशातून. केरळ, पश्चिम बंगाल, काश्मीर हिसकण्यात आहेत. इथूनही तेच होणार जर आताच तुम्ही सावधान नाही झाले तर. जागोजागी पाकिस्तान बनलेला आहे. जितकेही मुसलमान एरिया आहे ते सगळेच्या सगळे पाकिस्तान आहेत. आणि पाकिस्तानच्या प्रति निष्ठावान आहेत ते. भारत पाकिस्तान मॅच जेव्हा भारत हरते तेव्हा हे मुसलमान लोक आपापल्या एरियात फटाके फोडतात. निष्ठा त्यांची पाकिस्तानच्या प्रती आहे, भारताप्रती निष्ठा नाही आहे. त्याच्या तोंडातून भारत माता की जय, वंदे मातरम कधीच निघत नाही. त्याला भारताचं इस्लामीकरण करण्याचं स्पष्ट टार्गेट आहे. ज्या देशात इस्लामिक शासन नाही त्या देशाला दारुले हरब म्हणतात. जिथं इस्लामिक शासन आहे त्याला म्हणतात दारुले इस्लाम. भारतात इस्लामिक शासन नाही आहे म्हणून हा दारुले हरब आहे. आणि मुसलमानांसाठी दारुले हरबमध्ये शांतीनं राहणं हराम आहे. हे शांतिप्रिय कौम इथं शांतीनं राहू शकत नाही. म्हणून 100% दंगे मुसलमानांकडूनच होतात. 40,000 पोरी रोजच्या लांबवून राहिले हिंदूंच्या. तांत्रिक प्रयोग करतात, जादू टोण्याचे प्रयोग करतात. चांगल्या चांगल्या घरच्या सुंदर सुंदर पोरी शामळ्या पोरावर भाळून कशा काय राहिलेल्या काय. तांत्रिक प्रयोग केला की तो पोट्टा शामळ पोट्ट कामदेवच दिसते त्याला. जिकडे पाहा तिकडे तू दिससी नाही ना. जे लव जेहादच्या काम करून राहिले, लव जेहाद हाणून पाडण्यासाठी डुकराचा दात जवळ ठेवायचा. लेडी कॉन्स्टेबलला सांगायचं त्या पुरीच्या शरीरावरचे सगळे गंडे, धागे, तावीज जे काही बांधलेलं आहे ते काळा तोळा जाळून टाका. डुकराचा दात पाण्यात घासून पाजला की साऱ्या प्रकारचे इस्लामिक प्रयोग थाळगणी तुटतात आणि तिचं डोकं ठिकाणावर येते. महाराज अंधश्रद्धा फैलवून राहिले. पोलीस केस करा, करा पोलीस केस. सत्य सांगत राहीन मी. भूतगीत काही नसतात. दिसते ना तेव्हा समजते. मग दिसल्यावर समजते. कोणी किती दबंग असो लेखाचा, एकट्यात तो मुर्दा घरात जायलाच भेटे. हनुमान चालीसा किती जणांना पाठ आहे? कोणा सगळं? अरे बापरे वा या. बरं हनुमान चालीसा वाचलेली आहे असे किती जण आहेत? सगळंच जण आहेत. भूत पिशाच निकट नाही आवे. झक मारायसाठी लिहिले का भूतप्रेत जवळ येणार नाही म्हणून? आस्तीन म्हणूनच लिहिलं की नाही? भूतप्रेत असतात म्हणूनच लिहिलं की त्याच्यात. नसतात काय झक मारायसाठी लिहिलं असतं? सारं असते. आपण सावधान राहायला पाहिजे. भूताईला भ्याचं काम नाही आहे. जो जगदंबेचं नाव घेऊन राहिला त्यापाशी येतही नाही. तसंही म्हटलेलं आहे भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. पण जादूटोण्या केल्या जातात. मग उपाय आहेच आपला. डुकराचा दात घोसाळला की सारे भूत गायब. डुकराचं मोठं वावळं मुसलमान आहे माहिती आहे का? हिंदू लोकांचे जादूटोण्याचे प्रयोग काही डुकराच्या दातानं नष्ट होत नाही. त्याच्यासाठी दुसरे प्रयोगच करावे लागतात. आता माझ्यापाशी येऊ नका, माझ्या दुकानात नाही इकल्या जात बरं ते मॅटर. नाही तर महाराज आमचं काम करून द्या. आमचं काम राजनीतीचं हिंदूकरण करणे. जसं मुसलमानाचं स्पष्ट टार्गेट आहे राजनीतीचं इस्लामीकरण करून देशाला इस्लामिक बनवायचं आहे, तसं आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. म्हणून माझ्यापाशी
टार्गेट जर आपले कंप्लीट करायचे असतील तर आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण लात मारू, हवेत लागीन, ते कोणाच्या तोंडावर बसत नाही. आपली प्रत्येक लात टार्गेटच्या तोंडावरच बसली पाहिजे, तरच आपण युद्ध जिंकू. जर आपले कन्सेप्ट क्लिअर. चर्चा काय सध्या काय असते? राजकारण, एक राजकारण, दुसरं काय सध्या पिरियडच ते की सगळेजण येत आहेत, तेच काय सगळेच येतात, सगळ्या पक्षाचे आहेत, सगळे येत आहेत, भेटत आहेत. मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे. गोरगरिबांसाठी, माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ही माझ्यासाठी ती सगळ्यात मोठं माझं ध्येय. काय असतं बघा, पिसलेला गोरगरीब, दुःखात असणारा, लेकराबाळांचा आक्रोश असणारा हा गरीब मराठा समाज, त्यांना आरक्षणाची खूप आवश्यकता. आणि सत्तेत कोणीही आलं तरी मला आणि माझ्या समाजाला लढावंच लागणार आहे. त्यामुळे आम्ही आमचे सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतोय. घराघरातून येऊन एकदाचा तुकडा पाडायचा, सगळ्यांनी एकदाच लढायचं, मराठ्यांनी एकाच ठिकाणी एकाच वेळेस एकदाच, ती तयारी चालू आहे. बाकी गाठी भेटी सुरूच राहते. सगळंच एकत्र सामाजिक, सध्या सामाजिक चर्चा पण, राजकीय चर्चा पण, तब्येतीचं पण माझ्या. हे काय मी काय लपून न ठेवत गाड्यानं, मला ना ते अर्धवट नाही बोलता येत. आणि ते मग हातचा राखून बोलायचं म्हणलं माणूस गोत्यात येत असतो. हां, त्यामुळे जे आहे ते क्लिअर आहे. आल्यावर ना ठीक आहे ना. मी काय म्हणतो, होते तोवर कम नाही दिले, होते तोवर कम नाही दिले. चला ठीक आहे, ज्याचा त्याचा बोलण्याचा उद्देश आहे. आता आमच्यासमोर सामूहिक उपोषणाची लढाई आमच्यासमोर सध्या. कारण जे हालापेष्टा झाल्या समाजाच्या, खूप हालापेष्टा झाल्या समाजाच्या, खूप. कोणी नाही राहिलं माझ्या समाजाला आणि माझ्या समाजाच्या बाजूने, कोणी नाही राहिलं. ते बोलणं एवढंच माझ्या समाजाच्या बाजूने, गोड बोलणं, भावनिक बोलणं, लाडीगुडी लावणं, एवढंच आहे माझ्या समाजाच्या बाजूनं. खरं दुःख माझ्या समाजाचं कोणी जाणून घेत नाही. त्याला आरक्षण पाहिजे. प्रत्येक 5 वर्षाला हेच म्हणलं जातं, तुम्हाला देऊ, तुम्हाला आरक्षण देऊ, तुमच्या मागण्या मान्य करू, तुमचं जातीच्या लेकराचं कल्याण करू, हे करू, बघू, हे पाठच झालं आहे आमच्या. माझ्या समाजाचं दुःख कोणी जाणत नाही. माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ते मी घेणार आहे, आणि ते बी ओबीसीतूनच घेणार. आता आल्यावरच ना, आता तोच विषय झाला ना. मग ते हे बघा, भेटीत फरक आहे. आता ते त्यांचा राजकीय शब्द आहे, त्याला मी काय करू? राजकीय शब्द आहे त्याला, तो राजकीय शब्द म्हणतात की ते म्हणतात आमचं येईन, हे म्हणतात आमचं येईन. अरे तुमचं दोघाचं येईन, आमचं गावात आता आरक्षण. ते म्हणतात आमचं येणार आहे, हे म्हणतात आमचं येणार आहे. तुमचं कोणाचं तरी येईल, नाही तर तुम्ही 6 जण मिळून सरकार करता, त्याची अडचण नाही, त्याची काही अडचण नाही. आमचं आरक्षणाचं काय? 42 वर्ष गेले ना. अण्णासाहेब पाटलाचं बलिदान गेलं, अण्णासाहेब जावळे पाटलाचं गेलं, मेटे साहेबाचं गेलं, वडजे साहेबांचं गेलं. आज 450पेक्षा जास्त माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं बलिदान गेलं. हे 450 पोरांचं बलिदान माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वप्न साकार करणं माझी जबाबदारी. कारण स्वतःचे कुटुंब उघड्यावर पडलेत 450 पोरांचे. जेवढे बलिदान महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी गेलेत, यांच्या घरातला आक्रोश नाही बघूच वाटत नाही. त्यांचे संसार उघड्यावर पडलेत, ते आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. त्यांचं स्वप्न साकार करणं आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. खरे बलिदान ही आहेत 450 पोरांचे. ही मी नाही वाया जाऊन देणार. माझ्या गरीबाला लय आशा आहे आरक्षणाची, लय आशा आहे. राजकारण नको हो. मराठ्यांच्या डोक्यात काहीच नाही. बरं, मराठ्यांच्या डोक्यात संभ्रम नाही, फेमरम नाही, काही नाही. हे चुट्टे चाट्टे आहेत का 2-4 महायुतीचे, 2-3 महाविकास आघाडीचे. हे गावात जाऊन लोकांमध्ये संभ्रम आहे आपल्या पाटलाचा आदेश आहे. काय आदेश द्यायचा रे? गोरगरिबाला सगळं कळतं, संकेत काय आहे, हे संभ्रम निर्माण करतात गोरगरिबा. मी सरळ आज पुन्हा एकदा सांगतो, संभ्रम काहीच नाही. लोकसभेला सांगितलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला. विधानसभेला पण तेच सांगितलं. संभ्रमाचा काय संबंध आहे? काही संबंध नाही ना. फक्त यावेळेस थोडंसं हेही महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, मतदानाला जाताना तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, माझे हात जोडून तुम्हाला सगळ्याला विनंती, तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, मराठा मोठा आहे, सगळ्या पक्षात विखुरलेला आहे, तुम्हाला हात जोडून विनंती, फक्त मतदानाला जाताना स्वतःच्या पोराला विचारून मतदान केंद्रावर जा, पोरीला विचारून जा. मी नेत्यासाठी मतदान करू, पक्षासाठी करू का आरक्षणासाठी करू, एवढंच पोराला विचारा. ज्याचे पोरगण पोरगी घरी नाही, शिकायला गेलेलेत सॉरी, त्यांनी फोन करून आपल्या पोरीला पोराला विचारा, मी नेत्याला मतदान करू, नेत्याच्या बाजूने पक्षाच्या बाजूने करू का आरक्षणाला करू, त्या बाजूने करू, एवढं मात्र विचारा.
स्वतःच्या लेकराला न विचारता मतदान केंद्रावर जाऊ नका. शेतकरी मराठ्यांनी सुद्धा आपण आपल्या पोराला, पोरीला, नातवाला विचारा. मी नेत्याला मोठं करू का पक्षाला मोठं करू, मतदान कोणाला करू का आरक्षणाच्या बाजूनं करू, हे मात्र विचारा. तुम्ही जर आरक्षणाच्या बाजूनं नाही राहिले, आरक्षणाला विरोध करणारे जर नाही पाडले, तर तुमचे लेकरं तुम्हाला कधीच माफ नाही करणार. आपल्या लेकराच्या मागणीच्या बाजूनं राहा, एवढीच माझी हात जोडून विनंती. संभ्रम फेमरम काही डोक्यात ठेवू नका. मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रात जो जो उमेदवार असेल, मग तो कोणाचा असं ना, आता उमेदवार म्हणलं मी संपला विषय. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात असणारा विधानसभेला उभा राहिलेला उमेदवार कोणचाही असो, एकालाही आपला पाठिंबा नाही. मालक हा समाज ठेवला आहे, मत त्याच्या हातात आहे. मालक ते वे, मी कोणाच्याही दावणीला मराठा समाज बांधला नाही, माझा ऐकतो म्हणून. मालक त्यांना ठेवलंय. तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला करा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. मालक स्वतः तुम्हाला ठेवलंय, तुमच्यावर काही संकट येऊ नये ही पूर्ण काळजी मी घेतली. आता पुन्हा शेवटचं सांगतो. माझ्या मराठा समाजानं ज्याला मतदान केलंय, ज्या आमदाराला केलं असेल, ज्या उमेदवाराला केलं असेल, आणि तो निवडून आलाय किंवा काही हो, तुम्ही तर काम केलंय त्याचं, त्याने तुम्हाला साथ देणं. याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगतो. तुम्ही ज्याला मतदान केलंय ना, त्या आमदारात फक्त मला नाव सांगा, गुपचिप कानात. याला आम्ही केलं तर ह्यो तुमच्या सहकार्याला कसा उभा राहत नाही, ह्यो मागण्या कसा मांडत नाही, मी ते बघतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणून संभ्रमात मराठ्याने राहू नका. कोणाला करावं कसं करावं, संभ्रम फेमरम काय नाही. एक शिक्का एकजुटीने चालायचं सगळ्यांनी. अजिबात गडबडीत राहायचं नाही, गोंधळात राहायचं नाही. मी कधीच सांगणार नाही. माझ्या पोटात जे येते तोंडात असते. मी कधीच संभ्रम निर्माण करत नाही. पहिल्या दिवशी एक बोलायचं, दुसऱ्या दिवशी एक बोलायचं. मी सॉरी, तुम्ही शेवटपर्यंत माझी वाट उगाच बघू नका. मी कसली सूचना देणार नाही, कसला आदेश काही नाही. मी काहीही सांगणार नाही. तुमच्या हातात आहे कोणाला करायचं, आणि केल्याच्या नंतर फक्त मला कधीही का सांगा की आम्ही याला केलं तर, मग ते कसे तुमच्या मागण्या तुमच्या कामं करत नाही ते मी बघतो. त्याची काळजी करू नका तुम्ही. ह्या बाबाला एक तर काही गरजच नाही. ह्या बाबाला एक तर काही गरजच नव्हती. संत महंताला मानणाऱ्यातले आम्ही लोक आहेत. संत महंताला आरक्षणाचा आणि बाबाचा संबंधच काय येतो बा? बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय? ठीक आहे, त्यांना लय वाटतं बा काहीतरी म्हणलंय ते. मी रात्री आता बरंच बघितलं, मला टाईम नव्हता. ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षसच आहे, मी कुठं हा असंच करतो, मी तसंच करतो. काय आणखीन बरंच सांगितलंय बा त्यांनी, बाबाने. ही बाबाचा विषयच नाही ना. बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत. सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत महंतांनी टाकलं पाहिजे. आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा, त्याचं डोळे ते कसं झालेलं असे बुडूंग 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 बा त्याचा बाबा तो आहे. हां, ते काय विचित्र प्राणी आहे ना तू. तू कोणचा बाबा आहे? तो तेच आहे हो, डोंगर बार तू ते हात असं करतो बुडूंग 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 बुवा त्याचा बुवा तो आहे. तू का बुवा आहे का हेंद्रे? काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत. आम्ही सगळ्या संत महंताला मानतो ना. तू बोलला तो आरक्षणाचा विषय काय? मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेलता बाबा? तेव्हा ती हिंदू माय नव्हती का? मग आपल्या अंतरवालीची ती माय नव्हती हिंदूची? तेव्हा कुठे गेला? माझ्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा कुठे गेलता? तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोरं आत्महत्या केलेले मराठा आरक्षणासाठी. जेव्हा बाप शेतात काम करतो पोरं शिकितो 1% पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती. ती हिंदू नाही का रे? ए टिकल्या हिंदू नाही कधी? बोच्या गंज लावी तो कुठून काय आणून इतका मोठा? काय तुला काय बेअकल्यासारखा नद घालतो का इथं? हे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत, गोरगरीब ओबीसी आहे, 12 बलुतेदार आहेत, 18 पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत. हा, हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलतात. तुमच्यासारखे इशित कुलूप लोनात बसते. हा, डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात. तो यासारखे नाही करीत. तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ. तुला कधी बोललो का मी? तू कोण आहे मला माहित नाही. तू वर यागळात दिसतो, खाली यागळात दिसतो. तुला काही बोललो बी नाही भाऊ मी. तू पुढून टिकल्याला मागून लाव कुंकून लाव आम्ही बोलतो नाही बाबा. तुला काही बोललो का बाबा? पत्रकार बांधव मग काही चुकलं का? आम्ही गरिबाची लढाई आहे, गरिबाचे लेकर आहेत, गरिबाचे लेकराचा आक्रोश लई आहे.
बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या, तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे. ज्यावेळेस शेतमजुरी करून 1-1 रुपयाची पुंजी जमा केली, 1-1 रुपये, आणि लेख शिकविली किंवा पोरग शिकविलं, ते नोकरीला नाही लागल्यावर आईबापाचं काय दुःख आहे, त्या पोराचं काय दुःख व्यसनी झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा. आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात, गाड्या उडीत आहेत, कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात, दिवसभर लोखंड उचलित, सिमेंट उचलित, टपऱ्या चालित, रात दिवस छोटे छोटे गाड्यावर वडापाव विकत आहेत, रिक्षे चालवते, टॅक्सी चालवते. त्यांचं दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा. तुम्ही पाकिटं घेऊन कीर्तन करणारा, तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना. खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते या राज्यात आणि देशात, खूप कट्टर येतो ग ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालवणारे कट्टर आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आम्ही कधी बी, गोरगरीब कधी पण. आणि हिंदुत्व तुम्ही काय शिकवा आम्हाला? आम्ही झोपेतून उठलं रामराम म्हणतो रोज. काय माहिती तुला, काय माहिती तुला बाबा? रोज झोपेतून उठलं गाव खेड्यात रामराम करतो आम्ही एकमेकाला. तुला काय कळायचं बाबा? आमचं दुःख नाही कळायचं गरीबाचं. एकदा गरीबाच्या घरात जाऊन बस आणि आरक्षण कशाला लागतंय हे विचार. आमचं एकट्याच आम्हाला काय बाबा, आम्ही हिंदू नाहीत का? तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे, 1.5 दिवसात तुला एवढा कळवळा आला, बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला, तुला एवढा हिंदुत्वाचा कळा आला. तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाल आहेत हे एखाद विचारले का? बरं आम्ही हिंदू आहेत, हिंदूत मराठा धोक्यात आलाय, हिंदूत एकटा अर्धा मराठा आहे, अर्धा एकटा मराठा आहे, धोक्यात आलाय. का म्हणला नाही तू हिंदू आहेत मराठी ते चल दे त्यांना आरक्षण, बाकीच्या हिंदूतल्याला कसं काय दिलं? हिंदू मधल्या बाकीच्याला दिलं ना आरक्षण, मग ह्या अर्धे हिंदू राहिले यांना का दिलं नाही? कमून थोबाड उचकटलं नाही तू? त्या किरड्याला सुपारीचा गुटखा खाणारा तू आम्हाला शिकायला लागला. कसं काय तुमचा आदर करावा? संत महंत तोंडातून धर्माच्या पलीकडं, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्दच येऊन देत नाहीत. त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज. आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोक नतमस्तक होतो, हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढं आदराने वागतो आम्ही. तू कोणचा बाबा? तुला काय देणं घेणं होतं आमच्या आरक्षणाचं? काय तो काय गुतलं होतं? घेतली असेल सुपारी बाबा तो, ठीक आहे. तुला काय व्हायचं असेल पुढं तू व्हाय, तुला काय व्हायचं? आमच्या कशाला नादाला लागतो उगाच? आम्ही काय केलं? तू गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत? 1% जर हुकलं तर आमचं उभं आयुष्य लेकराचं व्हायला जातं. उभं आयुष्य म्हणतो मी बाबा, अय बुवा, उभं आयुष्य आमचं व्हायला जातं. ए ह्यांद्रे ऐक ना, हॅलो बुवा, आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत 1% हुकत आहेत का? ए एक नाही, 1% हुकलं ना, वावरी केलंय. किती जण दाखवतो तुला वावरी केलेले? ए माईकच तोंडात धरला होता त्यांनी, मी त्याचं भाषणच बघितलं सगळं. माईक चोखे ऐक, यायचं बाबा तो आहे, तू ऐक. आमचे बापाने वावरी केलेली किती दाखवू तुला? पोरगी नोकरीला नाही लागली, पोरग नोकरीला नाही लागलं, लोकांच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बा तुला? ए हिंदी गाणे ऐकणारे ऐक, कोणचा धर्म चालितो? किती जण आत्महत्या केलेला दाखवू? आमच्या आईच्या कंपाळी कुंकून राहिलं, 4-4 वर्षाचे लेकरं सांभाळती, नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे. तुला काय होतं रे बोलायला बोचे? तुला काय होतंय? तुला काय होतंय? राग झाली, घरावर संकट आलंय, फीस भरायला नाही. फीस कालचं सांगतो बोला तुला, कालचं. ए बाबा कालचं सांगतो तुला, प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली, बापाजवळ पैसे भरायला नव्हते. बापाला सांगावं तर बापाच्या वेदना भयंकर असतात, नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या केली. घरी जातो की एकदा त्या नुसतं उमरा ओलंडून दाखव मला त्या घराचा. किती आक्रोश आहे. कोणचं हिंदुत्व चालितो तू? आम्ही छत्रपतीच हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला. तू कोणचं हिंदुत्व चालितो? टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का? मला तुला बोलायचं नव्हतं, पण मी आधी ऐकलं नव्हतं. रात्री ज्यावेळेस मी मीडियात बाहेर दिली तेव्हा ऐकलं नव्हतं. तो ती बोलायची स्टाईल होती ना, ती डेंजर होती बाबा. तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं? आतून चेडी घालतो का नाही माहीत नाही लोकाला. हां, वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं. हां, म्हणजे तू काय महात्मा झाला का? तो बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळे. तुला काय जाणीव आहे? माझ्या बापाच्या, मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही, आई स्वतःला चप्पल घेत नाही, लेकर शिकिती. तुला काय अक्कल आहे रे? हां, कोणचा बोला गुण गेल्यावर तू कुठला मराठ्याच्या जीवावर मोठा झालेला पाकिटा घेऊ फुकट कीर्तन करतो का तू? तुला काय हाल आहेत आमच्या माहिती आहे का रे? काय स्टाईल होती बोलायची ती? मुंबईला मरच्या गेला, मुंबईला मरच्या गेला,
तू काय कुठं का एखादी याच्यात होता काय गुडगुड्या हा? ते डोंगर उभारतो ना हात करतोय ट्याव 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 तू काय एक पिक्चर काढू एखादा तू आमच्या काय गोरगरिबाच्या नाही लागतो तुला मराठी परवडून नाही द्यायची ए बुवा तुला मराठी परवडून नाही द्यायचे तू मला खवळून घेऊ नको हा मै तळपायच्या आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यासाठी तळपायच्या आग मस्तकात जाते माझ्या मी मराठ्यांना लई जपतो हा माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही करीत मी कोणालाच मोजित नाही मी आडवं मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी हा माझ्या समाजाला मी लई जीव लावतो हा तू काही करू शकत नाही माझ्या मराठीचं या राज्यात तू काहीच करू शकत नाही हा तू किती टुकार हे काय त्या तर भाषणात म्हणला जाऊन तो मी बिले कोण आहे टुकार त्या टुकर टुकर पोरांना खिशात घालून हिंडत येत मराठीचे पोरं तुझ्यासारखे टुकार खिशात घालून हिंडत येत मराठीचे पोर रोज तुला काय तू माझ्या लय हाल येतो बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतळीनं सांगतो माझ्या समाजाचे लय हाल येत लय दुःख आहे माझ्या समाजाचं माझा समाज ऊस तोडतो हमाल्या करतो शेतात राबतो रोज रोज रात्रंदिवस जर त्याचा लेकरू नाही नाव करायला लागलं आणि ते जर व्यसनी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळते रे बा होंगाडं जाऊन कुडून आणलं कुडून नाही बद ग सगळ्या दुनियाचं सपाट दिसतं ह्याकडे त्याकडेला बघितलं तर काय राव कोणचं हिंदुत्व चालित राव तुम्ही बाकीच्या महाराजा बघ बरं आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठ्याले धर्म चालवणारे बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठ्याले महंत कसे आहेत पुजारी देवबाप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणसं आहेत हे कुठून आणले घाणी असली असती का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान फोडायला निघाले काय केलं माया मराठीचा तिरस्कार करायला बाबा माया मराठीने काय केलं तुला एखाद्या बार दुखविलं का माया मराठीने माया मराठीने तुला दुखविलं म्हणून तू इतकं बोलला एखाद्या बार तुला कुणी म्हणलं तो पाय पडते राहू लोक हां नुसतं टिकली लावली म्हणून काय बोलावं राव मला बोलायलाच काय नाही राहिलं माझ्या समाजाचं दुःखच कोणी समजून घ्या ना कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं कुणी उठतं ना आरक्षणावर बोलतं का म्हणून माझे हिंदू असून सुद्धा मराठीचे लेकरं मारायला निघालात तुम्ही हे देत आहे का तुमचा धर्म आम्हाला हे उपकार फेडायला लागले का आमचे हिंदू धर्म टिकविलाय मराठ्यांनी अफगाणिस्तान पोत हानीत गेलेत मराठी धर्म टिकवायसाठी अय बुवा तू वाचव बिट्यानू कोणते पुस्तक वाची तू पुस्तकं कोणते वाचतो ह्या मराठ्यांनी धर्म टिकवण्यासाठी काय नाही केलं राब शेतातही राबायचे आणि धर्म टिकवण्यासाठी लढायचे सुद्धा आजही तेच करतात माझे मराठी का रे बाबा तुला एवढा तिरस्कार आहे माझ्या मराठ्याचा तुला पक्ष मोठा करायचा एखाद्याचा म्हणून एखाद्याला तुला आमदारकी एखादी घ्यायची म्हणून माझ्या जातील हिनवायला तू अरे सगळे थुकायला लागलेत महाराष्ट्रातले सगळे महंत सगळ्या जाती धर्माचे महंत एक तर शेवटचं सांगतो एक तर धर्मात संतात जातच नसायला पाहिजे तेच आम्हाला शिकवण देतात आम्ही जातपात मानत नाहीत धर्म जे चालक आहेत जे प्रचारक आहेत ते धर्मात जातीभेद नको जाती दंगली नको धर्मात दंगली नको ही शिकवण देतात संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा गाथा तेच सांगतो तू कोणते पुस्तक वाची तू आमच्या लेकराचं दुःख जाणून घ्या ना मराठ्याचं दुःख जाणून घ्या ना तुला काय तिरस्कार आहे एवढा मराठ्याचा याचं उत्तर दे बरं मराठ्याच्या जीवावर मोठा होतो एवढ्याला गाड्यात हिंडू तू आणि तू हे काय शिकवायला लागला काय वाटोळं केलं माझ्या मराठीने तो म्हणून तू मराठ्याचं वाटोळं करायला निघाला पक्षासाठी चांगलं नाही बाबा आहे हा मनोज जरांगेला जातीच्या आरक्षणासाठी काहीही घेणं देणं नाहीये जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे अशी जरी टीका कालीचरण महाराज यांनी केली आहे मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता आणि आता याच पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आक्रमक भाषेत लक्ष्य केलं आहे राजा कसा असला पाहिजे हे लोक निवडून देतात पण हिंदू लोक मतदानाला जात नाहीत मग राजा कोण येणार तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा आता एक आंदोलन सुरू झालं होतं माहित आहे ना सगळ्यांना हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं कशी हवा होती त्या आंदोलनाची लाखो लोक मुंबईत आले होते त्यांच्या नेत्याने धडग्यावर चादर चढवली यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत याचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस अशी टीका कालीचरण महाराज यांनी जरांगे यांच्यावर केली होती आपण मतदानासाठी जात नाही त्यामुळे मुस्लिम दर्जीने लोक राजा बनू लागले आहेत मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे कारण ते मतदानात सहभागी होतात मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात
सर्व आमदार खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात, मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू, फुकटात काहीतरी तुकडे टाकायचं असं राजकीय पक्ष वापरतात. फुकटात वापरणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम असतात, पण त्यांची कातडी सोडली जाते, ते हिंदू आहेत असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलंय. जो हिंदू इतकी बात करेगा त्यालाच मतदान करा. जागोजागी पाकिस्तान बनलाय, जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलाय. जादूटोना करून रोज 40,000 मुली पळवतात. 100% अहिंसा संभव नाही, हिंसा करावी लागते. त्यामुळे सर्व देवदेवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी राक्षस मारले असंही कालीचरण महाराजांनी म्हटलंय. कालीचरण महाराज या बाबांना एक तर आरक्षणावर बोलायची काही गरज नव्हती. संत म्हणताना त्यांना मानणाऱ्यातले आम्ही लोक आहोत, मात्र आरक्षण आणि बाबांचा संबंध काय येतो? बाबांनी आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे, हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाहीये. त्यांचा शब्द आणि हातवारे बघतात ते विष घेतल्यासारखं वागतात. त्याचे डोळे तरी कसे झाल्यासारखे दिसतात. तू बाबा विचित्र प्राणी आहे, तू कोणता बाबा आहे? हाच तोच बाबा आहे ना जो डोंगरावर उभा राहतो, असं म्हणत जरांगे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पलटवार केलाय. संजय शिरसाट यांची भेट झाली, मात्र रोजच खूप मोठे नेते भेटीसाठी येत असतात. सध्या काय असतं तर राजकारण एक राजकारण असतं, त्यामुळे तेच काय सगळेच भेटीसाठी येत आहेत. सगळ्या पक्षाच्या नेते येतात, मात्र मला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे. सत्तेत कोणी आलं तरी मला आणि मराठा समाजाला लढावं लागणारच आहे. म्हणून आम्ही सामूहिक आरक्षण उपोषणाची तयारी करतोय, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.